शिवाजी महाराजांचा महाल तुम्ही त्या काळात होता तसा निर्माण करा ना. खूप काही करण्यासारखं आहे. तर टुरिझम निर्माण होईल. आज आपल्याला टुरिझमची खूप अतोनात गरज आहे. तिकडे ते मार्केट, त्या काळातलं मार्केट घोड्यावरनं हे खरेदी हे ते सगळं करायचे. आणि शिवाजी महाराजांचं एक तत्व होतं की कुठेही नाव घ्यायचं नाही, कोणाचं पण नाही. त्यांनी स्वतःचं तरी नाव कुठे कोरलंय? जे कोरले गेले ते आपल्या हृदयात, प्रत्येकाच्या हृदयात शिवाजी महाराजांचं नाव कोरलं गेलंय. आणि मला सजेस्ट केलं, शिवसृष्टी सगळेच करतात, तर तुम्ही 4 खंडामध्ये का नाही करत? शहाजी महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज. सातारा नुसतं शाहू नगरी म्हणून फेमस आहे किंवा परिचित आहे, पण तिकडे बोललं जातं हा NCPचं एक काळ, आता नाही आहे, पण NCPचं बालेकिल्ला आहे, ह्याचं हे अमुक अमुक ह्यांचे चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा आहे, अमुक अमुक ह्यांच्या विचाराचा. अरे कोणी शिवाजी महाराजांच्या विचाराचा उल्लेखच करत नाही. आणि नुसतं उल्लेख नाही, तसं तुम्ही वागा ना. आणि हे तुम्ही लोक नुसतं बाईट घेण्यापेक्षा ना, हे तुम्ही अस्तित्वात आणू शकता. तुम्ही हे लोकांना अशा तऱ्हेने तुम्ही तुमचं देखील एक कर्तव्य, शिवाजी महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत नेणं, रुजवणं आणि आणणं हे फार महत्त्वाचं आहे.